चला तर मित्रांनो, आज आहे होळीचा दुसरा दिवस. त्याच्यासाठी आपण करणार आहे साध्या सिंपल पद्धतीचं चिकन. तर आधी मी चिकन शिजवून घेतलेलं होतं आणि चिकनला लागणारं साहित्य पण आपल्याजवळ बाजूलाच आहे. बघा, आपण एका प्लेटमध्ये कांदे घेऊन घेतलेले, 3 ते 4 आपण याच्यात कांदे घेऊन घेतलेले, एक लसणाची कांडी, थोडा अद्रकचा तुकडा आणि 3 ते 4 आपण याच्यामध्ये टमाटर पण घेऊन घेतलेले आणि थोडा कोथिंबीर. तुम्ही बघू शकता आपलं पीठ पण छान चुरून झालेलं आहे. आता आपण पोळ्या करणार आहे, त्याच्यानंतर आपण वाटणार आहे मसाला. चला, मसाला मी धुवून घेतलेला आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे कोथिंबीर, हे पण आपल्याला वाटून घ्यायची. आपण मसाला वाटून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यात टाकायचे धना पावडर, त्याच्यानंतर टाकायची आपल्याला हळदी. बघा, इथं आपण अर्धा चम्मच हळदी पण घेऊन घेतलेली आहे. याच्यामध्ये टाकणार आहे आता आपण मीठ. थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला करायची आहे भाजी. गॅसवर ठेवलेली आपण कढई, त्याच्यामध्ये आपण 4 चम्मच तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला टाकायची सर्वात आधी याच्यात लाल मिरची आणि सोडायचा आहे आपला मसाला जो आपण वाटून घेतलेला होता. तर आपण मसाला पण टाकून दिला. आता आपण मसाला पुरा हलवू. आपण टाकणार आहे मसाल्यामध्ये थोडंसं पाणी आणि वरतून घ्यायचा आपल्याला घरचा आपला गरम मसाला. तर याला थोडं तेल सुटेपर्यंत आपण शिजू देऊ. आपण चपात्या लाटून घेतलेला आपण तव्यावर पण टाकून दिलेला आहे आणि दुसऱ्याकडे आपला मसाला पण शिजतोय चिकनचा आणि आपल्या पोळ्या पण होतात. तर तुम्ही बघू शकता आपली पोळी किती टमटम फुगलेली आहे. चला, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण टाकणार याच्यामध्ये बॉईल केलेलं चिकन, जे आपण आधी बॉईल करून घेतलेलं होतं. आपण याच्यामध्ये चिकन टाकून दिलेलं आहे. आता याला थोडंसं मसाल्यामध्ये होऊ द्या. मसाल्यामध्ये आपण आपलं चिकन झालेलं आहे. आता आपण याच्यावरती टाकणार पाणी. तर बघा, झालेली आपली भाजी. आता आपण वरतून फक्त याच्यावर टाकणार आहे टेस्ट द्यायला कोथिंबीर. त्याच्यानंतर आपण करू भात करायची सुरुवात. आता आपण टाकणार आहे भात. आपल्या पोळ्या पण झालेल्या आहे, भाजी पण झालेली आहे. आता फक्त टाकायचा आहे भात, कारण लागलेली आहे लय जोरात भूक. तर चला, आता आपण आधी टाकू भात. मित्रांनो, झालेली आहे आपली भाजी, पोळ्या आणि भात. आता लागलेली आहे बघून भूक. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, आपली चटपट फटाफट होळी रेसिपी समजा, तर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक कमेंट जरूर करा. बाय. चला मित्रांनो, टेस्टी स्वादिष्ट झटपट 10 मिनिटात बनणारी चिकनची भाजी मी तुम्हाला दाखवते की मी कशी केलेली आहे.